सर्वांना नमस्कार. महा TET 2024च्या एक्झामसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ही परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपापले रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे. सोबतच शेवटच्या दिनांकाची वाटसुद्धा बघायची नाही आहे की 30 सप्टेंबरपर्यंत आपण फॉर्म भरू. जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर आपला फॉर्म भरून टाका. चला तर मग सुरू करूया आपला मध्ययुगीन भारताचा इतिहास. यामध्ये आपण आज स्वराज्याचा कारभार या घटकावरती प्रश्न बघतोय. जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपला पहिला प्रश्न. आपला पहिला प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी तमिळनाडूमधील कोणता प्रदेश जिंकून घेतला होता? तर मग ऑप्शन काय काय? वेल्लोर, धारवाड, वरंगल आणि कारवार. तर मग कोणता प्रदेश शिवाजी महाराजांनी तमिळनाडूमधला जिंकला होता? तर मग याचं करेक्ट आन्सर असणार आहे वेल्लोर. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील कोणता प्रदेश जिंकून घेतला होता? अगोदर आपण कशामधला पाहिला? तमिळनाडूमधला. आता कशातला बघतोय? तर कर्नाटकमधील. तर कर्नाटकमधील कोणता प्रदेश शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला होता? मग आता कोल्हापूर कुठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये, म्हणून ऑप्शन 1 येईल का? तर नाही. सिंधुदुर्ग कुठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये, म्हणून हे सुद्धा ऑप्शन येणार नाही. बेळगाव कुठे आहे? तर कर्नाटकमध्ये. याचा वाद चालू आहे, त्याच्यामुळे हा जो प्रदेश आहे तर तो कोणी जिंकला होता? शिवाजी महाराजांनी जिंकला होता, म्हणून हे ऑप्शन असणार आहे. त्याच्यानंतर जिंजी हा प्रदेश कुठे आहे? तर महाराष्ट्रात आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा ऑप्शन नाही आहे. तर याचं करेक्ट आन्सर कोणतं आहे? बेळगाव. तर शिवाजी महाराजांनी कर्नाटकमधील बेळगावचा प्रदेश जिंकून घेतला होता. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचा राज्याचा जमा खर्च पाहण्याचे काम कोण पाहत होते? शिवाजी महाराजांच्या राज्यात जमा खर्च पाहण्याचे काम कोणाकडे होते? तर मग ऑप्शन काय आहे? दत्ताजी त्र्यंबक वाकनीस, मोरो त्र्यंबक पिंगळे, त्याच्यानंतर रामचंद्र त्र्यंबक डबीर आणि लास्ट ऑप्शन रामचंद्र निळकंठ मुजुमदार. तर मग कोणाकडे होते की राज्याचा जमा खर्च पाहण्याचे काम? तर याचं करेक्ट आन्सर आहे रामचंद्र निळकंठ मुजुमदार. पुढचा प्रश्न आहे, अण्णाजी दत्तो हे शिवाजी महाराजांच्या राज्यात कोण होते? तर कोण होते हे? तर ऑप्शन 1 आहे मुख्य प्रधान, ऑप्शन 2 सचिव, ऑप्शन 3 अमात्य, ऑप्शन 4 सुमन. तर कोण होते ते? कोण? अण्णाजी दत्तो सचिव होते, त्याच्यामुळे ऑप्शन 2 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न पुढच्या पेजवरती, शिवाजी महाराजांच्या राज्यात पत्रव्यवहार सांभाळण्याचे काम कोणाकडे होते? मग ऑप्शन काय काय? दत्तात्रय त्र्यंबक वाकनीस, रामचंद्र त्र्यंबक डबीर, निराजी रावजी आणि ऑप्शन 4 मोरेश्वर पंडितराव. मग कोणाकडे होते पत्रव्यवहार सांभाळण्याचे काम? तर दत्तात्रय त्र्यंबक वाकनीस, म्हणून ऑप्शन 1 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, परराज्याशी संबंध ठेवण्याचे काम शिवाजी महाराजांच्या राज्यात कोण करीत होते? तर कशाशी संबंध ठेवायचं काम होतं? परराज्याशी संबंध ठेवायचं काम, ज्याला परराष्ट्र मंत्री आपण म्हणत असतो. तर ते काम कोणाकडे होते? तर मग काय काय ऑप्शन आहे? दत्तात्रय त्र्यंबक वाकनीस, हे तर काय पाहत होते? पत्रव्यवहार. त्याच्यानंतर रामचंद्र त्र्यंबक डबीर, त्याच्यानंतर निराजी रावजी आणि लास्टला ऑप्शन आहे मोरेश्वर पंडितराव. मग कोण परराज्याशी संबंध ठेवण्याचे काम करत होते? तर रामचंद्र
त्र्यंबक डबीर, म्हणून ऑप्शन 2 हे काय करेक्ट आन्सर असणार आहे. आता याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही की दत्तात्रय त्र्यंबक वाकनीस त्र्यंबक 2 ठिकाणी येत आहे. मग जरी 2 ठिकाणी येत असलं तर पहिल्या ठिकाणी दत्तात्रय त्र्यंबक वाकनीस हे पत्रव्यवहाराचे काम करीत होते, तर रामचंद्र त्र्यंबक डबीर हे परराष्ट्र सांभाळण्याचे काम करीत होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या राज्यात धार्मिक व्यवहार पाहण्याचे काम कोणाकडे होते? तर ऑप्शन काय आहे? दत्तात्रय त्र्यंबक वाकनीस, रामचंद्र त्र्यंबक डबीर, निराजी रावजी आणि मोरेश्वर पंडितराव. आता हे तर 2 ऑप्शन आपले कटले, कारण की दत्तात्रय त्र्यंबक वाकनीस यांच्याकडे कोणतं काम होतं? तर पत्रव्यवहाराचं काम होतं. आणि रामचंद्र त्र्यंबक डबीर यांच्याकडे कोणते काम होते? तर परराष्ट्र मंत्रालयाचं काम होतं, म्हणजे परराज्याशी संबंध ठेवायचं काम होतं. मग आता राहिले 2 ऑप्शन आपल्याकडे, निराजी रावजी आणि मोरेश्वर पंडितराव. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मोरेश्वर पंडितराव. मोरेश्वर पंडितराव. आता याचं लक्षात कसं ठेवणार आहे की धार्मिक व्यवहार कोण पाहतात? तर पुजारी. पुजारीलाच आपण एक पर्यायी शब्द कोणता असतो आपल्याकडं? पंडित. मग ज्यांच्या नावात पंडित आहे असे मोरेश्वर पंडितराव हे काय पाहत होते? तर धार्मिक व्यवहार पाहत होते. आणि हे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी न्यायदानाचे काम कोणावर सोपवले होते? मग परत आपल्याकडे ऑप्शन आहे दत्तात्रय त्र्यंबक वाकनीस, रामचंद्र त्र्यंबक डबीर, निराजी रावजी आणि मोरेश्वर पंडितराव. तर मग न्यायदानाचं काम आता आपण एलिमिनेशन पद्धत या ठिकाणी यूज करतोय. तर दत्तात्रय त्र्यंबक वाकनीस हे तर आपला ऑप्शन नाही, कारण यांच्याकडे काय होता? पत्रव्यवहार. रामचंद्रांकडे काय होता? तर परराष्ट्र संबंध जोपासण्याचं काम होतं. त्याच्यानंतर मोरेश्वर पंडितराव यांच्याकडे धार्मिक व्यवहाराचं काम होतं. आणि निराजीराव यांच्याकडे कोणतं काम होतं? तर न्यायदानाचं काम होतं. आता याचं कसं लक्षात ठेवणार आहे की न्यायदान म्हणजे काय? निरासरण करणे. निरासरण करणे, बरोबर आहे ना? आता ज्या नावामध्ये निरा येत आहे त्यांच्याकडे काय काम होतं? मग न्यायदानाचं काम होतं. अशा पद्धतीने आपण याला लक्षात ठेवू शकतो. पुढचा प्रश्न, स्वराज्य रक्षणासाठी सैनिकांची व्यवस्था ठेवण्याचे काम महाराजांनी कोणास दिले होते? आता स्वराज्य रक्षणासाठी कोणाकडे काम दिले होते? म्हणजे सैनिकांची व्यवस्था कोणाकडे दिली होती? तर मग आपल्याकडे ऑप्शन काय काय आहे? हंबीरराव मोहिते, रामचंद्र त्र्यंबक हबीर, त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आहे मोरो त्र्यंबक पिंगळे आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे मोरेश्वर पंडितराव. आता याचं आन्सर काय असणार आहे? तर हंबीरराव मोहिते. आता हे लक्षात कसं ठेवणार आहे की स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी सैनिकांची व्यवस्था कोणाकडे होती? तर जो खंबीर आहे त्या माणसाकडे काय दिलं? काम दिलं. मग खंबीर कोण आहे? तर हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते हे खंबीर होते सैनिकांची व्यवस्था ठेवण्यासाठी, त्याच्यामुळे त्यांच्याकडे हे काम देण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न, एखाद्या मंत्र्यास काढून टाकण्याचा अधिकार कोणास होता? तर एखाद्या मंत्र्याला काढून टाकायचं होतं तर मग कोणाकडे होता त्याचा अधिकार? तर ऑप्शन काय काय? मोरेश्वर त्र्यंबक पिंगळे, निराजी रावजी, रामचंद्र त्र्यंबक डबीर आणि शिवाजी राजे. तर सगळ्यात शेवटी शिवाजी महाराजांनीच मंत्र्यांवरती तो अधिकार ठेवला होता.
की काही पण झालं तर मंत्र्यांना काढून टाकण्याचा अधिकार कोणाकडे होता? मग शिवाजी महाराजांकडे होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, स्वराज्याच्या सरकारकडून शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना शेतसारा व इतर करातून सूट देण्यात येईल. तर मग त्याचं कारण काय होतं? आपल्याला या ठिकाणी कारण सांगायचे की याच्यापैकी योग्य कारण कोणतं होतं की त्या कारणामुळे स्वराज्य किंवा स्वराज्यातील सरकार जे होतं तर ते शेतकऱ्यांना शेतसारा आणि इतर करातून सूट देत होतं. तर मग कोणकोणते कारण या ठिकाणी दिलेले आणि त्याच्यातलं खरं कारण कोणतं आहे? तर मग पहिलं कारण कोणतं आहे? अतिवृष्टीने हातचे पीक गेले. दुसरं कारण काय सांगितलं आहे? शत्रू सैन्याने गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला तेव्हा, किंवा अवर्षणाने पीक आले नाही. अवर्षण म्हणजे काय? तर दुष्काळाने पीक आले नसेल तर त्यावेळेस. आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे यापैकी कोणतेही एक. तर काय व्हायचं की जर शेतकऱ्यांकडून किंवा गावकऱ्यांकडून शेतसारा वसूल करायची वेळ येईल आणि याच्यापैकी कोणतंही एक कारण म्हणजे जर जास्त पाणी झाला, जास्त अतिवृष्टी झाली आणि जर पीक गेलं तर त्यावेळेस करातून सूट देण्यात येईल. किंवा शत्रू सैनिकांनी गावचा प्रदेश उद्ध्वस्त केला त्यावेळेससुद्धा करातून सूट देण्यात येत होती. किंवा दुष्काळ पडला आणि पीक आलेच नाही तर त्यावेळेससुद्धा करातून सूट देण्यात येत होती. त्याच्यामुळे याचं करेक्ट ॲन्सर असणार आहे की यापैकी कोणतंही एक कारण असलं तर त्या ठिकाणी स्वराज्यामध्ये शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना शेतसारा आणि इतर करातून सूट देण्यात येत होती. चला पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी अधिकाऱ्यांना कोणती आज्ञा दिली होती? तर मग शेतकऱ्यांसाठी काय योजना होती त्यांच्याकडे किंवा अधिकाऱ्यांना कोणती आज्ञा होती? तर सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे बैलजोड्या पुरवणे. 2 ऑप्शन आहे नांगरांचा पुरवठा करणे. 3 नंबरचं ऑप्शन आहे पेरणीसाठी चांगले बियाणे पुरवणे. आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे यापैकी सर्व. तर मग शिवाजी महाराजांनी सगळ्या जे काही त्यांचे अधिकारी होते, ऑफिसर होते, तर त्यांना सांगितलं होतं की शेतकऱ्यांना जर बैल नसेल तर बैल पुरवा, नागर नसेल तर नागर पुरवा, म्हणजे शेतीचे सामान पुरवा त्या ठिकाणी थोडक्यात. आणि पेरणीसाठी चांगले बीसुद्धा पुरवा. म्हणजे शेतकरी जर सदन असला तर त्या राज्यातली परिस्थिती, अन्नधान्य हे सगळं त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शिवाजी महाराजांनी ही अधिकाऱ्यांना आज्ञा होती, अशी आज्ञा होती. मग त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट ॲन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न, साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रींची शोभा असे स्वराज्याच्या आज्ञापत्रात कोणाबद्दल वर्णन आहे? म्हणजे साहुकार म्हणजे कोणाबद्दल वर्णन केलेले? तर मग ऑप्शन 1 काय? व्यापारी. ऑप्शन 2 साहुकार. ऑप्शन 3 राज्य. आणि ऑप्शन 4 यापैकी सर्व. मग साहुकार म्हणजे कोण? की जो राज्याचा व्यापारी असेल त्याच्याबद्दल हे वाक्य या ठिकाणी स्वराज्याच्या आज्ञापत्रात लिहिलेलं आहे. म्हणजे काय? तर व्यापारी म्हणजे राज्याची व राजश्रींची शोभा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे की शिवाजी महाराजांच्या लष्कराची विभागणी अशी होती. तर मग काय काय आहे? पायदळ, आरमार आणि घोडदळ. मग कोणतं ऑप्शन आहे या ठिकाणी? की मग ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे? ए व बी म्हणजे पायदळ आणि आरमार. बी व सी आरमार व घोडदळ. ए व सी म्हणजे पायदळ व घोडदळ. आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे पायदळ, आरमार आणि घोडदळ. तर मग याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 3 ए व सी. ए काय? तर पायदळ आणि घोडदळ. तर ही शिवाजी महाराजांच्या
लष्कराची अशी विभागणी होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, महाराजांच्या स्वराज्यातील पायदळ सैनिकांचा सर्वात लहान गट किती सैनिकांचा असे? तर सर्वात लहान गट किती सैनिकांचा होता शिवाजी महाराजांच्या पायदळ गटातील? तर मग ऑप्शन काय आहे? 5, 10, 20 आणि 25. तर याचं करेक्ट उत्तर आहे 10. सर्वात लहान गट किती लोकांचा असे? तर 10 सैनिकांचा तो गट असत होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सैनिकांच्या गटावर कोणाची देखरेख असे? मग सैनिकांच्या वरती कोण राहत होता? तर मग ऑप्शन काय? हवालदार, नाईक, हजारी आणि जुमलेदार. तर मग कोण राहत होता? तर मग याचं उत्तर आहे नाईक हा सैनिकांवरती देखरेख करत होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रत्येक हवालदाराच्या ताब्यात किती नाईक असत? प्रत्येक हवालदाराच्या ताब्यात किती नाईक असत? तर मग ऑप्शन काय आहे? 2, 5, 10, 25. तर मग याचं करेक्ट आन्सर काय आहे? 5 नाईक हे प्रत्येक हवालदाराच्या ताब्यात होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, हवालदारांवर देखरेख करणाऱ्यास काय म्हणत असत? तर काय म्हणत असत हवालदारांवर देखरेख करणाऱ्याला? तर ऑप्शन 1 काय आहे? हजारी, ऑप्शन 2 सरनौबत, ऑप्शन 3 जुमलेदार, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर मग याचं करेक्ट आन्सर असणार आहे जुमलेदार, 3 नंबरचं ऑप्शन. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, पायदळातील सर्वोच्च अधिकारी कोण होता? पायदळातील सर्वोच्च अधिकारी कोण होता? तर मग ऑप्शन काय आहे? हजारी, ऑप्शन 2 हवालदार, ऑप्शन 3 जुमलेदार आणि ऑप्शन 4 सरनौबत. तर मग कोण होता पायदळातील सर्वोच्च अधिकारी? तर सरनौबत. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, शिवाजी महाराजांचं सैनिकांचा आपण सिरीज या ठिकाणी बघतोय. तर सर्वात खाली होता तो सैनिक होता. त्याच्यानंतर त्याच्यावरती आता हा सैनिकांचा 10 लोकांचा गट त्या ठिकाणी राहत असत. त्याच्यानंतर सैनिकांवरती कोण होता? तर नाईक होता. आता हे नाईकांच्या वरती कोण होता? तर हवालदार होता. हवालदाराच्या वरती कोण होता? तर जुमलेदार होता. जुमलेदाराच्या वरती कोण होता? तर जुमलेदारालाच अजून एक शब्द आहे. कोणता शब्द आहे माहिती आहे का? जुमलेदाराला एक शब्द आहे, जमादार. बरोबर. त्याच्यानंतर जुमलेदाराच्या वरती कोण होता? तर मनसबदार. कोण होता? मनसबदार. आता या मनसबदाराच्या वरती कोण होता? एक हजारी मनसबदार. एक हजारी मनसबदाराच्या वरती कोण होता? तर सप्त हजारी. मनसबदार. आणि या सप्त हजारीच्या वरती कोण होता? तर तो होता सरनौबत. त्यालाच अजून एक दुसरा शब्द कोणता होता? सरसेनापती. सरसेनापती. तर ही सैनिकांची पद्धत होती.
आणि अशा पद्धतीनं की 10 सैनिकांवरती 1 नाईक, 5 नाईकवरती 1 हवालदार, त्याच्यानंतर 3 हवालदारांवरती 1 जुमलेदार, त्याच्यानंतर 10 जुमलेदारांवरती 1 मनसबदार आणि 1000 मनसबदारांवरती 1 हजारी मनसबदार, 7000 मनसबदारांवरती 7000 मनसबदार आणि मग त्याच्यानंतर त्यांच्यावरती 7000 मनसबदारांवरती कोण होता तर सरनौबत किंवा सरसेनापती. पुढचा प्रश्न बघूया. शिलेदार म्हणजे कोण? म्हणजे महाराजांच्या घोडदळात शिलेदार आपण कोणाला म्हणत होतो? मग ऑप्शन काय आहे? स्वतःचा घोडा व सरकारी हत्यारे असणारा घोडेस्वार. ऑप्शन 2, स्वतःची हत्यारे व सरकारचा घोडा असणारा घोडेस्वार. आता पहिल्या ऑप्शनमध्ये काय होतं की स्वतःचं घोडा आहे आणि सरकारची हत्यारे. आता ऑप्शन 2मध्ये काय आहे? स्वतःची हत्यारे आणि सरकारी घोडा आहे. त्याच्यानंतर ऑप्शन 3 काय? स्वतःचा घोडा आणि स्वतःची हत्यारे असणारा घोडेस्वार. आणि ऑप्शन 4मध्ये काय आहे? सरकारचा घोडा व सरकारची हत्यारे असणारा घोडेस्वार. म्हणजे या ठिकाणी दोन्ही काय असेल? स्वतःचं असेल आणि या ठिकाणी दोन्ही काय असेल? सरकारचं असेल. बरोबर. तर अशा पद्धतीनं आपल्याला ऑप्शन दिलेले. तर मग शिलेदार कोणाला म्हणायचं? शिलेदार कोणाला म्हणायचं? तर शिलेदार कोणाला म्हणतात की ज्याच्याकडे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यार असणारा घोडेस्वार जो असतो त्याला आपण काय म्हणत असतो? शिलेदार म्हणत असतो. आणि हा शिलेदार कशात असतो तर घोडदळात. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या घोडदळात बारगीर कोणास म्हणत असत? मग ऑप्शन काय आहे? परत तेच ऑप्शन आहे. स्वतःचा घोडा व सरकारी हत्यारे असणारा घोडेस्वार, स्वतःची हत्यारे व सरकारचा घोडा असणारा घोडेस्वार, स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे असणारा घोडेस्वार आणि ऑप्शन 4 सरकारचा घोडा व सरकारची हत्यारे असणारा घोडेस्वार. तर मग याचं उत्तर काय आहे? तर पहिल्या ठिकाणी आपण काय बघितलं की शिलेदार कोणाला म्हणायचं की ज्याचं दोन्ही पण स्वतःचंच आहे, हत्यार पण आणि घोडा पण. आणि बारगीर कोणाला म्हणायचं की दोन्ही पण सरकारचं आहे, काय घोडा पण सरकारचा आहे आणि हत्यार पण सरकारचं आहे. अशाला आपण काय म्हणत असतो? मग बारगीर म्हणतो. आणि ते कोणाच्या सैन्यामध्ये होतं तर शिवाजी महाराजांच्या सैन्यात होतं. कशामध्ये तर घोडदळात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या राज्यातील घोडदळात प्रतापराव गुजर हा कोण होता? शिवाजी महाराजांच्या राज्यातील घोडदळात प्रतापराव गुजर हा कोण होता? मग ऑप्शन काय काय आहे? सरनौबत, शिलेदार, बारगीर, हजारी. तर मग याचं करेक्ट आन्सर काय आहे? सरनौबत. सरनौबतलाच आपण अजून एक शब्द पाहिला होता. कोणता? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांच्या राज्यात बहिर्जी नाईक कोण होते? तर मग ऑप्शन काय आहे? नाईक, हेर, सरनौबत, हजारी. तर बहिर्जी नाईक यांच्याकडे काय होतं तर गुप्त खातं होतं आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो? हेर म्हणत असतो. म्हणून ऑप्शन 2 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. गुप्तचर विभाग आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न
काय दिलं आहे या ठिकाणी, मध्ययुगामध्ये किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण होते. कारण मग ह्या मध्ययुगात किल्ल्यांचे महत्त्व होते तर त्याचं कारण काय होतं, तर मग पहिला ऑप्शन काय आहे, आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवता येते. दुसरं, किल्ल्याच्या आश्रयाने प्रसंगी प्रजेचे रक्षण करता येते. इथं आश्रय आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचा आहे, किल्ल्यावरती लष्करी शिरोबंदी, अन्नधान्य, दारुगोळा इत्यादींचे भांडार उभे करता येते. आणि ऑप्शन 4 यापैकी सर्व. तर किल्ल्याचे महत्त्व का होते, तर आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवता येत होते, हे सुद्धा करेक्ट आहे. त्याच्यानंतर किल्ल्याच्या आश्रयाने, हे आहे, आश्रयाने प्रजेचे रक्षण करता येत होते, तर हे पण करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर किल्ल्यावरती लष्करी शिरोबंदी, अन्नधान्य, दारुगोळा इत्यादींचे भांडार उभे करता येत होते, म्हणजे ते एक सुरक्षित ठिकाण होतं, म्हणून हे पण करेक्ट आहे. आणि हे तिन्ही करेक्ट असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर सांगता येतं की किल्ल्याचे महत्त्व हे तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी कोणता डोंगरी किल्ला बांधला, तर शिवाजी महाराजांनी कोणता डोंगरी किल्ला बांधला होता, तर ऑप्शन काय काय आहे, प्रतापगड, ऑप्शन 2 पावनगड, ऑप्शन 3 राजगड आणि ऑप्शन 4 यापैकी सर्व. तर मग कोणता किल्ला बांधला होता शिवाजी महाराजांनी, तर शिवाजी महाराजांनी तिन्ही किल्ले बांधले. कोणते, प्रतापगड, पावनगड आणि रायगड. म्हणून याचं ऑप्शन जे काय आहे तर ते 4 नंबरचं ऑप्शन असणार आहे, यापैकी सर्व. आता हा प्रतापगड किल्ला कुठे आहे, तर महाबळेश्वर जवळ आहे. कुठं आहे तो, महाबळेश्वर जवळ. त्याच्यानंतर पावनगड किल्ला कुठे आहे, तर कोल्हापूरमध्ये पन्हाळगड जवळ. कधी बांधला होता, तर 1973ला बांधला होता. त्याच्यानंतर राजगड हा पुणेमध्ये, आणि कधी बांधला होता, तर 1947ला. याचंच दुसरं नाव काय होतं, तर मुरुमदेव होतं. आणि या ठिकाणी महाराजांची राजधानी होती. जवळजवळ 26 वर्ष महाराजांची राजधानी राजगडला होती. त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट किल्ला आहे, लक्षात ठेवा. हे तिन्ही किल्ले इम्पॉर्टंट आहे. चला पुढच्या पेजवरती जाऊ. पुढचा प्रश्न आहे, किल्ल्यावरती धान्याची कोठी आणि युद्ध साहित्यांची व्यवस्था पाहण्याचे काम महाराजांच्या राज्यात कोणाकडे होते, तर ऑप्शन काय काय, सरनौबत, ऑप्शन 2 सवनीस, ऑप्शन 3 कारखानीस आणि ऑप्शन 4 हवालदार. तर धान्याची कोठरी आणि युद्ध साहित्यांची व्यवस्था पाहण्याचे काम राज्यात कोणाकडे राहत होते, तर कारखानीस यांच्याकडे राहत होते. आणि म्हणून ऑप्शन 3 हे या ठिकाणी काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. महाराजांनी आरमार कशासाठी उभे केले होते, तर मग ऑप्शन काय काय आहे, पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे, पोर्तुगीजांना पायबंद घालणे, सिद्धींचा बंदोबस्त करणे आणि ऑप्शन 4 यापैकी सर्व. तर मग 1 नंबरचं आन्सर हे काय आहे, या ठिकाणी करेक्ट आहे की पश्चिम किनारपट्टीवर रक्षण करणे. 2 नंबरचं ऑप्शनसुद्धा या ठिकाणी काय आहे, करेक्ट आहे. पोर्तुगीज हे समुद्रमार्गाने येत होते आणि त्यांना पायबंद घालणे गरजेचे होते, आणि त्यांच्यासाठी सुद्धा मग शिवाजी महाराजांनी आरमार हे उभे केले. त्याच्यानंतर सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी
सुद्धा शिवाजी महाराजांनी, म्हणजे हे 3-4 कारणं आहे त्याच्या पाठीमागे की शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले. हे तिन्ही कारणं असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे या ठिकाणी काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. आता हे आरमार उभं कधी केले होते मग, तर 1657ला हे आरमार शिवाजी महाराजांनी उभे केले होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पुढच्या पेजवरती, महाराजांनी कोणता जलदुर्ग बांधला? जलदुर्ग म्हणजे काय, जो पाण्यात असतो तो. मग ऑप्शन काय काय आहे, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, सिंधुदुर्ग व पद्मदुर्ग आणि यापैकी नाही. तर मग सगळ्यांना माहिती आहे आणि परतसुद्धा आपण कन्फर्म करू की महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला आणि सोबतच पद्मदुर्गसुद्धा त्या ठिकाणी बांधलेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी काय असणार आहे, करेक्ट असणार आहे की सिंधुदुर्ग आणि पद्मदुर्ग शिवाजी महाराजांनी म्हणजे जलदुर्ग बांधला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आरमारचा प्रमुख अधिकारी महाराजांच्या राज्यात कोण होते? मग ऑप्शन काय, मायनाक भंडारी, दौलत खान, मायनाक भंडारी व दौलत खान यापैकी नाही. मग आरमारचा प्रमुख कोण होते, तर मायनाक भंडारी व दौलत खान हे दोन्ही पण त्या ठिकाणी काय होते, आरमारचे प्रमुख होते आणि त्याच्यामुळे ऑप्शन 3 हे या ठिकाणी काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. चला ठीक आहे, आपण शेवटच्या पेजवरती आलो आहे या ठिकाणी. तर ह्या सिरीजचे प्रीमियर तुम्हाला रोज संध्याकाळी 5 वाजता बघायला मिळेल. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.